पाडवा आणि भाऊबीज स्पेशल थाळीमध्ये आपला पहिला पदार्थ आहे पनीर मसाला. पनीर मसाला बनवण्यासाठी इथे मी एका कढईत थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे आणि खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. खडा मसाल्यामध्ये थोडीशी दालचिनी, लवंग, 2-3 मिरे टाकून घेतले. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. हे सगळं तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यात 3 ते 4 उभे चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत. मध्यम आकाराचे हे कांदे आहेत. कांदे आपल्याला छान परतून घ्यायचे जोपर्यंत ते व्यवस्थित शिजत नाहीत आणि त्यांचा रंग बदलत नाही. तुम्ही बघू शकतायत कांदे छान गोल्डन रंगावरती परतून झालेले आहेत. आता याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर 2 छोटे टोमॅटो मी इथे टाकून घेतलेले आहेत. आता हे सुद्धा आपल्याला या कांद्यांसोबत परतून घ्यायचे. टोमॅटो पूर्णपणे शिजतील इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकताय टोमॅटो आता पूर्णपणे शिजलेला आहे. आता गॅस बंद करू आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घेऊ. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तर साधारण 2 मोठे चमचे एवढं मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे जे वाटण आहे हे या तेलात आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती परतायचं म्हणजे वाटण खूप छान परतलं जातं. आणि हे वाटण परतून छान शिजेल, त्याचा रंग बदलेल आणि त्याला छान तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, वाटण थोडंसं घट्ट होत आलं आहे, म्हणजेच हे वाटण शिजत आलेलं आहे. आता ह्याच्यात आपण आपले जे काही मसाले आहेत ते टाकून घेऊ. जसं की अर्धा चमचा मी इथे हळद टाकून घेतली आहे. 1 ते 2 चमचे लाल तिखट आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो. अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे. 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा मी पनीर मसाला टाकून घेतलेला आहे. आता मसाले, तिखट याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं एकजीव झाल्यानंतर ह्याच्यात अगदी थोडंसं म्हणजे अर्धा कप पाणी टाकायचं आणि त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत ह्या मसाल्याला थोडंसं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकतायत मसाला छान शिजलेला आहे. याला थोडंसं तेल सुटायला लागलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर अगदी 1 कप किंवा 1.5 कप एवढं मी गरम पाणी इथे टाकून घेतलं आहे. हे गरम पाणी आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने. त्यानंतर लगेचच मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरता. आणि आता आपल्याला हे उकळू द्यायचं आहे. तर हे बघा, छान मध्यम गॅसवरती मी ही ग्रेव्ही उकळून घेतलेली आहे. ग्रेव्ही उकळल्यानंतर आपल्याला याच्यात 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी घरची साय घेतलेली आहे. 2-3 चमचे घरची जी ताजी साय असते त्याला छान फेटून घेतलं आहे. आता साय याच्यात टाकून झाल्यानंतर पनीरचे आपल्याला इथे काप करून ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे. तर इथे मी साधारण पाव किलो पनीर अशा पद्धतीने त्याचे उभे तुकडे करून टाकून घेतलेलं आहे. तसंच हे पनीरचे काही काप होते याला मी अशा पद्धतीने चुरून मग ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे. ह्यामुळे आपली ग्रेव्ही छान घट्ट तयार होईल. तर अशा पद्धतीने पनीर चुरून याच्यात टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि एक 5 मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती किंवा अगदी मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे आपली ही जी पनीर मसाला भाजी आहे ही तयार झालेली आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी चव घरच्या घरी आपल्याला या भाजीची मिळते. आता बघू पुढचा पदार्थ, तो म्हणजे भेंडी मसाला. भेंडी मसाला बनवण्यासाठी इथे मी एका कढईत 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर पाव किलो भेंडी अशा पद्धतीने उभ्या चिरून घेतल्या आहेत. या भेंडी आपल्याला ह्या तेलामध्ये छान व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने ह्या भेंडी आपल्याला साधारण 5 ते 7 मिनटं छान फ्राय करून घ्यायच्या आहे जोपर्यंत त्या छान शिजत नाहीत.
अगदी आपल्याला पूर्ण शिजवायची गरज नाही, थोड्या अर्धवट शिजतील इथपर्यंत आपल्याला ही भेंडी ह्या तेलात फ्राय करून घ्यायची आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय भेंडी इथे छान फ्राय झालेली आहे आणि छान शिजलेली सुद्धा आहे. आता ही भेंडी आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की मग आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं चांगलं तडतडू द्यायचं आणि त्यानंतर याच्यात 1 तमालपत्र टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून याच्यात टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला हा कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इतपत परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा परतून झालेला आहे. आता याच्यात मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. साधारण 1 चमचा एवढं मी आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे. ही पेस्ट सुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊ. तर अर्धा चमचा हळद इथे टाकून घेतलेली आहे. 1 ते 2 चमचे लाल तिखट आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात 1 वाटी टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेले होते आणि त्याची अशा पद्धतीने प्युरी बनवून घेतली होती. ही प्युरी आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत ही घट्ट होत नाही आणि याला थोडंसं तेल सुटत नाही. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे आता ही प्युरी छान घट्ट झालेली आहे. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. तर 1 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे गरम मसाला याच्यात टाकायचा आणि त्यासोबतच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात किचन किंग मसाला सुद्धा टाकू शकतात. किचन किंग मसाल्याने ह्या भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर फ्राय करून घेतलेली भेंडी इथे टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे. आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही छान भेंडी मसाला इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर दिसतं आणि चवीला सुद्धा तेवढंच छान लागतं. आता बघू पुढचा पदार्थ, तो म्हणजे जिरा राईस. जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर त्यात खडा मसाला टाकून घेतला आहे. खडा मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी आणि मिरी टाकून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे जिरं. जिरं छान तडतडलं की मग आपल्याला याच्यात तांदूळ टाकून घ्यायचा आहे. आता जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे 2 कप. त्याला आधी अर्धा तास पाण्यात भिजत घातला होता आणि त्यानंतर हा तांदूळ मी इथे आता टाकून घेतलेला आहे. तांदूळ इथे टाकल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये अगदी छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तांदूळ पूर्णपणे परतला गेला की मग आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे. तर साधारण 2 कप बासमती तांदळासाठी मी इथे 2 ग्लास पाणी घेतलंय. याच्यातच मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घेतलंय. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर हे पहा, भात इथे छान शिजलेला आहे. अगदी सुटसुटीत झालेला आहे. एक एक दाणा याचा मोकळा होतोय. आता मी हा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेते आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. हा भात इथे गरम असल्यामुळे तुम्हाला थोडासा चिकट वाटत असेल, पण जसा भात थोडासा गार होईल तसा हा छान सुटसुटीत होईल. तर हे पहा, अशा पद्धतीने कोथिंबीर टाकून मी हे एकजीव करून घेतलंय आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा जिरा राईस आपला तयार झालाय. पुढचा पदार्थ बघू आपण, दाल तडका. दाल तडका बनवण्यासाठी एका भांड्यात मी 1 चमचा तेल घेतलंय. त्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय. आवडत असेल तर तुम्ही इथे मोहरी सुद्धा टाकू शकता. त्यानंतर आलं आणि लसूण मी बारीक ठेचून इथे टाकून घेतलेले आहे. 4-5 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी हिरव्या मिरचीचे तुकडे
हे सगळं टाकून घेतल्यानंतर आपल्याला याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा हा व्यवस्थित शिजत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इतपत मी हे परतून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता. हा टोमॅटो सुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत टोमॅटो थोडासा शिजत नाही. तुम्ही बघू शकताय टोमॅटो आता अगदी छान शिजलेला आहे. आता इथे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे. त्यानंतर याच्यात 1 ते 2 चमचे मी टाकून घेतला आहे सांबार मसाला आणि हिंग टाकून घेतलं आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं एकजीव झालं की मग आपल्याला याच्यात शिजवलेली तुरीची डाळ टाकून घ्यायची. दाल तडका तुम्ही फक्त तुरीच्या डाळीपासून सुद्धा बनवू शकतात किंवा तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स असं सुद्धा बनवू शकतात. तर खूप छान लागतो. आता हे पहा इथे डाळ टाकल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे जे वरण आहे हे उकळून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरण अगदी छान उकळून घ्यायचं आहे. आता वरण उकळल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि मग आपल्याला हवं तर आपण याच्यावरती पुन्हा तडका टाकू शकतो. या तडक्यामध्ये आपण फोडणी म्हणजे तेल, कढीपत्ता, लाल मिरच्या अशा पद्धतीने तडका बनवून ह्या वरणावरती आपण टाकू शकतो. तर अशा पद्धतीने हे दाल तडका इथे तयार झालेला आहे. आता पुढची रेसिपी बघू ते म्हणजे फुलका. फुलका बनवण्यासाठी आपले पोळींची जी कणिक असते त्या कणकेतलाच मी एक गोळा घेतलेला आहे जो छोटा गोळा आहे आपल्या पोळीपेक्षा. आता हा गोळा पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर फुलका लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि शक्यतोवर हात न उचलताच लाटायचा असतो म्हणजे हा फुलका खूप छान लाटला जातो. तर हे पहा तुम्ही बघू शकताय फुलका इथे लाटून झालेला आहे. आता हा मी शेकून घेते. तर त्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता. तव्यावरती हा फुलका टाकायचा. त्यानंतर त्याची पहिली बाजू थोडीशी शेकली गेली की मग त्याला आपण पलटून घ्यायचं आहे. आता हे मागच्या बाजूने हा फुलका आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा आहे. फुलका भाजताना आपण अशा पद्धतीने कापडाचा वापर सुद्धा करू शकतो. मागच्या बाजूने फुलका पूर्णपणे भाजला गेल्यानंतर त्याला पलटून घ्यायचा आहे आणि पुढच्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपला फुलका सुद्धा इथे तयार आहे. आता पुढची रेसिपी बघू ती म्हणजे पिस्ता रोल. तर अगदी झटपट तयार होणारे हे पिस्ता रोल बनवण्यासाठी 1 वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे. तर 1 वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी 1 वाटी मी इथे मिल्क पावडर घेतली आहे. आता याच्यात थोडीशी पिठी साखर टाकायची आहे. मिल्क पावडर जर ऑलरेडी गोड असेल तर ही पिठी साखर आपण आपल्या अंदाजाने कमी करून घ्यायची आहे. तर इथे मी साधारण पाव वाटी एवढी पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घेते. आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे. हे दूध टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं नाहीतर दूध थोडंसं जास्त जर ह्याच्यात पडलं तर मग आपला जो गोळा आहे तो छान व्यवस्थित होणार नाही आणि रोलसुद्धा व्यवस्थित तयार होणार नाहीत. तर हे पहा अशा पद्धतीने मी थोडं थोडं दूध टाकत हा जो रोलसाठीचा गोळा आहे तो मळून घेते. तर इथे अशा पद्धतीने हा रोल बनवण्यासाठीचा गोळा तयार झालेला आहे. ह्याचे मी 2 भाग बनवून घेतलेले आहे. आता एक भाग आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि जो आपण दुसरा भाग घेतलेला आहे त्यात आपल्याला ऑरेंज किंवा येलो कलर टाकून घ्यायचा आहे. कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही टाकला तरी सुद्धा खूप छान हा रोल लागतो. अगदी झटपट तयार होतो. आता हे पहा हा कलर टाकल्यानंतर मी हे सगळं मिक्स करून घेतलंय. आता अशा पद्धतीने हा जो गोळा आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि छान त्याची मोठी पोळी बनवून घ्यायची आहे. हा गोळा लाटल्यानंतर याची ही पोळी तयार झालेली आहे. ही आपण बाजूला ठेवून देऊ आणि तसंच दुसऱ्या गोळ्याची सुद्धा पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे.
त्यानंतर ताटावरती मी एक बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण जी पोळी लाटून घेतली होती ती आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी जी व्हाईट कलरची पोळी होती ती मी इथे ठेवून घेतली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती येलो कलरची जी पोळी होती ती ठेवून घेतली आहे. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे पिस्त्याचे काप. तर हा पिस्ता मी मिक्सरमधून थोडासा जाडा भरडा असं काढून घेतलेला होता. आता हे जे पिस्त्याचे काप आहेत किंवा ही जी पावडर आहे हे मी आपण जे पोळी बनवून घेतलेली होती त्याच्यावरती टाकून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने आपल्याला याचा रोल बनवत जायचा आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकताय इथे छान हा जो पिस्ता रोल आहे तो इथे बनलेला आहे. पुन्हा वरून थोडीशी पिस्त्याचं जी पावडर आहे ती टाकायची आणि त्यात हा रोल थोडासा अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे. आता याला थोडं सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू. तर फ्रीजमध्ये साधारण 5 मिनिटांपर्यंतच आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटांनंतर फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर हा जो रोल आहे हा अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. आता याला कट करून घेऊ. तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.